नमस्कार. गौरीज किचन आणि मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी होणारी रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे पोटॅटो टोस्ट. तर त्यासाठी मी इथे एक 6 ते 7 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यांचा असा खीस करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे जे बटाट्याचं सारण बनवायचं आहे त्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण लागणार आहे. अगोदर आपण ते बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा कोथिंबीर टाकली आहे आणि मी इथे 2 छोटे चमचे कढीपत्ता घेतलेला आहे. इथे मी सुकलेला कढीपत्ता घेतला आहे, तुम्ही ताजा जरी घेतला तरी चालेल. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि आता मी हे सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. ह्या वाटणामध्ये आपण पाणी टाकायचं नाही आहे. पाणी न टाकता तुम्ही हे मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर मी इथे कढईमध्ये छोटे 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं होतं ते टाकणार आहोत. हे वाटण आपण तेलामध्ये 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. वाटण आपलं परतलं की त्याच्यामध्ये आपण छोटा 1 चमचा हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर पण हळद आपण ह्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गॅस आपण बारीक ह्याच्यासाठी मी सांगते तुम्हाला नेहमी ठेवत जावा की फास्ट गॅसवर काय होणार आहे, तुमचं वाटण असो, कोणत्याही भाजीचा मसाला किंवा तळणं कोणताही पदार्थ हा फास्ट गॅसवर एक तर लवकर जळतो तरी आणि आतून कच्चा राहतो तळण्यातला कुठलाही पदार्थ. आणि वाटण आणि हे जेव्हा आपण असं कोणताही सारण करतो जर ते पण आपलं पूर्ण गॅसला किंवा कढईला फास्ट गॅसवर कढईला पूर्ण चिटकलं की ते मिक्स करायला खूप अवघड जातं. त्याच्यामुळे बारीक गॅसच ठेवायचा. बारीक गॅसवर कोणताही पदार्थ व्हायला वेळ लागतो पण आपल्याला मिक्स करताना ते एकदम सोपं जातं. आणि तुम्ही इथे बघताल की बारीक गॅस ठेवल्यामुळे काय झालेलं आहे की ते जे मिरचीचं वाटण आहे ते पण माझं कढईला चिटकलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाट्याचा खीस टाकला तो पण चिटकलेला नाही आहे. आणि आता हा बटाट्याचा खीस आपण त्या वाटणामध्ये व्यवस्थित असा एकजीव करून घेतला की इथे मी त्याच्यामध्ये हे अर्ध लिंबू टाकलं आहे आणि हे अर्ध लिंबू व्यवस्थित त्याच्यामध्ये मी पिळून घेतलं की त्याच्यामध्ये मी चवीपुरती ही साखर टाकणार आहे, छोटा 1 चमचा. ही साखर तुम्ही जर लिंबू टाकला नसेल तर तुम्ही साखरही टाकू नका. काही काहींना लिंबू आवडत नाही, मग तुम्ही ते नाही जरी टाकलं तरीही चालेल. मग तेव्हा मात्र साखरही टाकायची नाही. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मिठाचा जर अंदाज सांगायचा झाला तर मी इथं एक छोटा 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे. मीठ टाकल्यानंतर आपण हे असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर तुम्ही थोडं जोर लावून ते एकजीव करून घ्या की जेणेकरून आपण जे हे मीठ टाकलं आहे ते आपल्या सारणामध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरेल. आणि 3 ते 4 मिनटं हे आपण असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतरही आपण हे सारण असं हलवत राहायचं आहे. हे व्यवस्थित असं चांगलं असं हलवून एकजीव केलं की तुम्ही बघताल इथं आपलं हे टोस्टचं सारण एकदम व्यवस्थित तयार आहे. आता टोस्टसाठी आपल्याला पुदिन्याची चटणी करायची आहे. तर ती चटणी अगोदर आपण करून घेऊयात. तर इथे मी पुदिन्याच्या चटणीसाठी एक अर्धा गड्डी पुदिना घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही पूर्ण 1 गड्डी जरी पुदिना घेतला तरीही चालेल. इथं मी अर्धा गड्डी पुदिना व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता मी त्याच्यासाठी कोथिंबीर थोडीच टाकणार आहे. जर तुम्हाला कोथिंबीर जास्त आवडत असेल तर तुम्ही ती कोथिंबीर जास्त जरी टाकली तरीही चालेल. इथं मात्र मी अर्धा गड्डी पुदिन्यासाठी एवढीच कोथिंबीर टाकणार आहे. त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये एक 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकणार आहे. 1 इंच आल्याचा तुकडा मी ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि 1 छोटा चमचा जिरं. आलं हे नेहमी कमीच ठेवा, कारण का जर आलं जास्त झालं तर त्याचा उग्रपणा खूप जास्त असल्यामुळे चटणीमध्ये ते एकदम जास्त जाणवून येते आल्याची चव. त्याच्यामुळे आलं हे नेहमी थोडं कमीच टाकायचं. त्याच्यानंतर मी इथे साखर टाकली आहे 1 चमचा आणि 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मी इथे 2 आईस क्यूब टाकल्यात. आईस क्यूबमुळे काय होणार आहे की आपली चटणी काळी पडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आईस क्यूब टाकून पुदिन्याची चटणी नक्की करून बघा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळलं आहे आणि 1 छोटा चमचा मी मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे सगळं आपलं चटणीचं वाटण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण टोस्टसाठी किंवा वडापावसाठी वगैरे पुदिना चटणी बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये पाणी एकदम कमी टाकायचं, कारण का ती चटणी आपण थोडी घट्ट ठेवायची.
जर ती पातळ तुम्ही चटणी जास्त ठेवली ना तर मग ती तुमच्या ब्रेडला एकदम जास्त मऊ किंवा जास्त ओलसरपणा आणते. मग तेव्हा तुम्हाला ते ग्रिल करायचं असतं तेव्हा तुम्हाला ते जरा जड जातं. त्याच्यामुळे ते इथं आपण जरा चटणी घट्टच ठेवणार आहोत. आणि आता मी इथे टोस्ट बनवायला घेतलेले आहेत. मी इथं गव्हाचा ब्रेड घेतला आहे, तुम्ही मैद्याचा जरी ब्रेड घेतला तरी चालेल. आणि आता हे दोन्ही स्लाईसवर मी व्यवस्थित अशी पुदिन्याची चटणी लावून घेते आहे. जर तुम्हाला एका साईडला गोड चटणी किंवा सॉस लावायचं असेल तर तुम्ही ते जरी केलं तरी चालेल, पण एका साईडला पुदिन्याची चटणी तुम्ही नक्की लावा. आणि आता हे असं सगळीकडे व्यवस्थित आपण पुदिन्याची चटणी लावून घेतली की ह्याच्यावरती आपण जे बटाट्याचं सारण केलं ते ठेवणार आहे. तर मी इथे एक छोटा 1.5 चमचा बटाट्याचं सारण ह्याच्यावरती घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेणार आहोत. आणि तुम्ही ह्याच्या बटाट्याच्या सारणामध्ये जर नंतरही इथं कोथिंबीर ॲड केली तरीही चालेल, जर नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही नका करू. आणि आता मी इथे 1.5 छोटा चमचा सारण घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित स्प्रेड करते आहे. मी इथे रबर स्पॅच्युलाने करते, तुम्ही वुडन स्पॅच्युला किंवा आपला एक नॉर्मल हलका चमचा जो असतो त्याने केलं तरी चालेल. हे रबर चमच्याचा फायदा काय होतो की आपला ब्रेडचे कुठे तुकडे पडत नाहीत आणि ते हलक्या हाताने एकदम व्यवस्थित स्प्रेड होतं. आणि आता हे असं व्यवस्थित सगळीकडे आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावरती मी आता थोडं टॉपिंग करणार आहे. तर टॉपिंगसाठी तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडतात त्याचा तुम्ही वापर करू शकता. इथं मी कांद्याला असं एकदम पातळ चिरून असं घेतलं, त्याचे असे पातळ काप केलेले आहेत, त्याचं टॉपिंग करते आहे. आणि मी थोडी शिमला मिरची इथे ॲड करणार आहे. जर तुम्हाला चीज आवडत असेल तर तुम्ही मोझरेला चीज टाका, आपला नॉर्मल चीज स्लाईस जरी ठेवला तरीही चालतील. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे टॉपिंग करू शकता. आणि आता हे मी असं सगळं शिमला मिरची आणि कांद्याचे काप टाकल्यानंतर मी त्याला थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे की जेणेकरून ते आपल्या सारणावरती व्यवस्थित बसेल. आणि दुसरं स्लाईजही मी ह्याच्यावरती असं ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं. नंतर आता आपल्याला ह्याला ग्रिल करायचं आहे ह्या टोस्टला. तर तुमच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक टोस्टर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करा, किंवा गॅस टोस्टर असेल तर तुम्ही त्यामध्ये केलं तरी चालेल. मी गॅस टोस्टरमध्येच करणार आहे. गॅस टोस्टरमध्ये तुम्ही करणार असाल तर ते 1 ते 2 मिनटं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याला असं दोन्हीकडे व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे. बटर, तूप, तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा. इथं मी बटर वापरलेलं आहे. आणि असं व्यवस्थित आपलं टोस्टर गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करून आपला टोस्ट ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित बंद करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपण किती जरी त्याला ॲडजस्ट केलं तरी थोडा एजेस त्याच्या बाहेर येतात. तरीही तुम्ही काळजीपूर्वक त्याला ॲडजस्ट करून ठेवा की जेणेकरून तुमच्या अशा एजेस बाहेर येणार नाहीत ब्रेडच्या. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित ग्रिल करून घ्यायचं आहे. ह्याला ग्रिल होण्यासाठी एक 3 ते 4 मिनटं लागतात. तुम्ही बारीक गॅस, मोठा गॅस असं ॲडजस्ट करून त्याला ग्रिल करा. ग्रिल करताना एक काळजी घ्या की त्याला 1-1 मिनटाने आपण उघडून चेक करायचं आहे की ते कितपत ब्राऊन झालं. कारण का मग ते जास्त जर आपला ब्रेड जळला तर मग त्याची सगळी टेस्ट निघून जाईल. आणि हे असं आपण त्याला पलटी करत राहायचं आहे आणि मधून चेक करायचं आहे. तुम्ही बघू शकताल की आता ते हळूहळू ब्राऊन कलरचा होतो आहे तो. आता आपण पुन्हा त्याला बंद करताना जेव्हा आपण बंद करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की ते एकदम घट्ट बंद करायचं आहे आपण टोस्टर. आणि गॅस असा छोटा मोठा करत आपण त्याला करणार आहोत. जर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक असेल तर तुम्ही त्याच्या टाईमप्रमाणे किंवा त्याचं जे काही सेटिंग असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये करा. आणि तुमच्याकडे जर टोस्टर दोन्हीही नसतील, गॅस आणि इलेक्ट्रॉनिक, तर तुम्ही आपला जो नॉर्मल तवा असतो त्याच्यावरतीही ग्रिल करू शकता. मग त्यावर ग्रिल करताना काय करायचं आहे, आपण जो असा टोस्ट बनवला आहे तवा तापला की त्याच्यावरती तो टोस्ट ठेवायचा आहे. आणि त्याच्यावरती जड एखादा पाण्याचा तांब्या किंवा जड पाण्याचं पातेलं, की खूप पण असं जड नाही, एक मीडियम असं जड मी तुम्हाला म्हणाले की तांब्या घ्या किंवा एखादा पाण्याचा ग्लास घ्या, तो असा भरून त्या टोस्टरवरती ठेवायचा टोस्टवर. आणि त्याच्यावर थोडासा दाब पडून द्यायचा. साईडनी तेल, तूप, बटर जे काही तुम्हाला आवडतं ते सोडा. तव्यावरतीही ते एकदम व्यवस्थित ग्रिल होतं जर तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स नसतील तर. आणि तुम्ही बघू शकता की आता आपले असं हे व्यवस्थित टोस्ट तयार आहेत लालसर रंगाचे. आणि आता आपण त्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं कट करून घ्या. आणि तुम्ही त्याला टोमॅटो सॉससोबत किंवा जी आपण पुदिनाची चटणी केलेली आहे त्याच्यासोबतही जरी सर्व केलं तरीही चालेल. अदरवाईज तुम्ही हे असे जरी खाल्ले तरीही ते छानच लागणार आहेत. आणि इथे आपले पोटॅटो टोस्ट साध्या सोप्या पद्धतीने तयार आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.